मागील भागामध्ये आपण लोह खनिज या खनिजाबद्दल माहिती पाहिली होती। या भागामध्ये आपण बॉक्साईट या महत्त्वपूर्ण खनिजाबद्दल माहिती बघणार आहोत। चला सुरू करूया। बघा, महाराष्ट्रामध्ये ह्याचं उत्पादन जे आहे ना ते 21% इतके होतं। ओडिसा आणि गुजरात नंतर तिसऱ्या क्रमांकाला आपला महाराष्ट्र या उत्पादनामध्ये काय अग्रेसर आहे। आता सह्याद्रीच्या ज्या पर्वतरांगा आहेत ना तर त्याच्यातील एक दगड आहे, त्याचं नाव आहे लॅटेराइट म्हणजे जांबा दगड। ठीक आहे, डोक्यात ठेवा, लॅटेराइट म्हणजे जांबा दगड। तर ह्याची एक प्रोसेस आहे, केमिकल प्रोसेस, तिला म्हणतात विदारण किंवा वेदरिंग असं म्हणतात। ठीक आहे, तर याच्यापासून याची निर्मिती होती, कसली, बॉक्साईटची निर्मिती होते। आता हे बॉक्साईट जे आहे ना ते कुठे कुठे सापडतं महाराष्ट्रामध्ये, तर बघा, कोल्हापूरमधील शाहूवाडी, राधानगरी, चंदगड, रायगडमधील मुरुड, रोहा, श्रीवर्धन, सिंधुदुर्गमधील आंबोली घाट, रत्नागिरीमधील दापोली, मंडणगड, सांगलीमधील शिराळा जिल्हा, सातारामध्ये पाटण आणि महाबळेश्वरचा भाग, ठाणे आणि पालघरमधील तुंगारेश्वर टेकड्या आणि सालसेट बेट। तर बघा, या बॉक्साईटचा वापर जो आहे ना तो 80%पेक्षा जास्त हे ॲल्युमिनियम निर्मितीसाठी केला जातो आणि त्याचबरोबर रासायन निर्मिती असतील, सिमेंट उद्योगामध्ये आणि रॉकेल शुद्धीकरण या इंडस्ट्रीमध्ये सुद्धा याचा वापर केला जातो। रत्नागिरीमधील जे बॉक्साईट आहे ना त्याची मोठ्या प्रमाणावरती निर्यात केली जाते, पण कोल्हापूरमधील जो बॉक्साईट आहे ना तर तो कशासाठी, तर बेळगावमध्ये एक हिंदुर्ग नावाचा प्रकल्प आहे, त्याच्यामध्ये ॲल्युमिनियमसाठी वापर केला जातो। ठीक आहे, आणि जर तुम्हाला विचारलं की अग्रेसर कोणता जिल्हा आहे, तर यस, बॉक्साईटमध्ये आपला कोल्हापूर जो आहे ना तो काय आहे, अग्रेसर आहे। आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल। व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।